ब्लॅक थ्रिप्सवर आपण एक काम केलं पाहिजे। तर जसं आजपर्यंत डाळिंबात तेलाने थैमान घातलं होतं, तर असं वाटतं की एक काळ हा ब्लॅक थ्रिप्स थैमान घालणार आहे। तर हा ब्लॅक थ्रिप्स कसा दिसतो हे तुम्हाला मी दाखवतो। आता हे फुल आहे, तुमच्या पुढे फुल दिसतंय बरोबर। हे फुल मी तोडलं, तुम्ही बघा एका फुलामध्ये किती ब्लॅक थ्रिप्स पाहायला दिसत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे कमीत कमी 50 ते 100 ब्लॅक थ्रिप्स एका फुलामध्ये पाहायला मिळतात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ही डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। सध्या फुलकळीची अवस्था आहे, गुंजा निघू राहिलेल्या आहे, फुलकळी चालू आहे डाळिंबाची। सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे थ्रिप्स म्हणजे फुलकिडे। हा ब्लॅक थ्रिप्स तरी काय आहे? ब्लॅक थ्रिप्स म्हणजे तुमच्या शिमला मिरचीचा कर्दनकाळ। जसा तेल्या हा डाळिंबाचा कर्दनकाळ आहे, तसाच ब्लॅक थ्रिप्स हा शिमला मिरचीचा कर्दनकाळ ठरलेला आहे। कारण तो शिमला मिरचीचे फळं डेव्हलप होऊन देत नाही। तसंच तो आज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब ह्या पिकात पाहायला भेटलेला आहे। तर जसं आजपर्यंत डाळिंबात तेलाने थैमान घातलं होतं, तर असं वाटतं की एक काळ हा ब्लॅक थ्रिप्स थैमान घालणार आहे। कारण गुंज अवस्था म्हणजे छोटीशी मुरणीवाणी किंवा बाजरीच्या दाण्यासारख्या कळीच्या अवस्थेमध्ये जर हा थ्रिप्सनं जर त्या कळीला चाटलं, तर त्या कळी शेवट फळ तुटताना सुद्धा तो डाग तसाच राहतो आणि आपल्याला मार्केट भाव जर चांगले असतील तर त्याचे निम्मेच बाजार मिळतात, तर खूप मोठा तोटा आपल्याला होतो। तर हा टाळण्यासाठी ब्लॅक थ्रिप्सवर आपण एक काम केलं पाहिजे। तर हा ब्लॅक थ्रिप्स कसा दिसतो हे तुम्हाला मी दाखवतो। आता आपण या झाडावरचं रॅन्डमली कोणतंही फळ तोडूया, बरोबर। फुल तोडूया, हे फुल तोडलं आपण, जवळ घ्या कागदावर जरा। आता हे फुल आहे, तुमच्या पुढे फुल दिसतंय बरोबर। हे फुल मी तोडलं, तुम्ही बघा एका फुलामध्ये किती ब्लॅक थ्रिप्स पाहायला दिसत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे कमीत कमी 50 ते 100 ब्लॅक थ्रिप्स एका फुलामध्ये पाहायला मिळतं। आपण अजून एक तोडू सर, घ्या जवळ ते बघा। इथं बघा, हे अजून एक तोडलंय बघा। सगळे ब्लॅक थ्रिप्स हे असे काळे 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 हे लांब लांब फिरताय बघा तुम्ही। सगळे ब्लॅक थ्रिप्स हे लांब लांब हे असे सगळे जे दिसत आहे, हे सगळे फिरायला लागले, हे चालायला लागले सगळे। म्हणजे लक्षात घ्या, हा ब्लॅक थ्रिप्स आपल्या डाळिंबाची क्वालिटी खराब करतोय। मग हे करायचं तरी काय? सगळे औषधे मारून झाले, रिझल्ट मिळत नाहीये। त्यासाठी प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच फर्टिन ॲग्रो यांच्या संयुक्ताने आपल्याला बायोशूट हे उत्पादन मार्केटला आलेलं आहे। आता हे बायोशूट आहे तरी काय? बायोशूट म्हणजे हे ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजेच ऑर्गॅनिक कीटकनाशक आहे। आता या बायोशूट हे ऑर्गॅनिक असल्यामुळं याचा मधमाशीला 1% इफेक्ट होत नाही किंवा मधमाशी आणि मरत नाही। प्लस त्याच्यामध्ये 2% झिंक ऍड केलेलं आहे, ते फुलकळीला पण काम करणार काही प्रमाणात। 2% झिंक आहे, ट्रेस कंडिशन झाडाची ट्रेसमध्ये येऊन देणार नाही, त्यासाठी पण काम करतं। आता हे ब्लॅक थ्रिप्सवर काम कसं करतं? खूप छान प्रकारे काम करतं। ब्लॅक थ्रिप्सला हे मारल्यानंतर काही नाही तर कमीत कमी अर्ध्या ते 1 तासामध्ये ब्लॅक थ्रिप्स हा ते मारल्यानंतर कंट्रोलेशनला येऊन जातो। पण हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजेच स्पर्शजन्य कीटकनाशक आहे। जोपर्यंत हा काळा फुलकिडा म्हणजेच ब्लॅक थ्रिप्स त्या औषधाच्या संपर्कात येणार नाही किंवा कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही, तोपर्यंत तो मरणार नाही, बरोबर। मग त्यासाठी काय करायला पाहिजे? फवारा मारताना व्यवस्थित कव्हरेज घेतलं पाहिजे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, पाणी जर आपलं 200 लिटर होत असेल तर पाणी 300 लिटर करा, म्हणजेच व्यवस्थित पाणी आत त्या झाडामध्ये जाईल आणि शांततेत फवारा मारा, म्हणजे पूर्ण फुलांमध्ये झाडांमध्ये ते पाणी पोहोचन आणि ते पोहोचल्यानंतर ते त्या ब्लॅक थ्रिप्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि तो ब्लॅक थ्रिप्स मरेल पावेल, बरोबर। आता हे बायोशूटचं प्रमाण किती? तर बायोशूटचं प्रमाण आहे 2.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी। परत एकदा सांगतो, बायोशूट वापरायचं आहे 2.5 ml म्हणजेच 2.5 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी, ते फवारणीसाठी घ्यायचं आहे। प्लन हे करत असताना आज जर तुम्ही पहिला फवारा घेतला तर एक्झॅक्ट 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी याचा दुसरा फवारा गेला पाहिजे त्याच प्रमाणाने, म्हणजेच किती? 2.5 मिली प्रति लिटर ह्या प्रमाणाने। असं करून काय होतं, पहिल्या फवारामध्ये आपल्याला जर 100 काळा मावा म्हणजेच ब्लॅक थ्रिप्स असेल फुलामध्ये तर 50-60 मरतात, 40 ते 50 शिल्लक राहतात। दुसरा फवारा ज्यावेळेस तुम्ही 3-4 दिवसांनी घेणार आहे तर राहिलेले सुद्धा त्याच्यात मरण पावतात। अशा प्रकारे आपण कमीत कमी 2 फवारे तुमचे हे लागोपाठ 3ऱ्या ते 4थ्या दिवशी गेले पाहिजे। हे गेल्याने तुम्हाला पुढचे 15 दिवस ब्लॅक थ्रिप्स असो किंवा तुमचा रेग्युलर थ्रिप्स असो, या दोघांनाही कंट्रोलेशन मिळेल। तरी माझे सर्व डाळिंब बागायतदार उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना
अशी विनंती आहे की फर्टीन ॲग्रो बायोटेक व प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या दोन्ही कंपन्यांच्या संयोगाने आज आपल्याला चांगलं उत्पादन मार्केटला भेटलेलं आहे की जे फुलकिडे म्हणजेच थ्रिप्सला चांगल्या प्रकारे रिझल्ट देतं. त्याचं नाव आहे बायोशूट. धन्यवाद.